नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर शुभ सकाळ. आता मस्त सगळं आवरले. आता मला स्वयंपाक करायचा आहे. पूजा हे करून घेतली, आता स्वयंपाक करायचा आहे. बघा तर मग हे बघा, मस्त अशा पोळ्या करून झाल्या. आता कांद्याची पात करून घेते. अशी थोडीशी डाळ शिजवून घ्यायची. बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं. आता थोडं तेलात परतून घेतली पात. हे बघा, अशी डाळ वाफून घेतली आपण अर्धावट शिजवून. ते काय करायचं की टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची. हे बघा, थोडीशी चटणी मीठ हे सगळं टाकून घेतलं तर छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता. आता मिरची बनवायची होती, लाल मिरची टाकली मी. लाईट नव्हती ना, आता झाली वाटते ना. हे बघा, असं मस्त कारळाचं कूट हे टाकून बघू शकता तुम्ही. छान असं मिक्स करून घ्यायचं. एकदम टेस्टी आपली कांद्याची पात भाकरीसोबत एकदम छान लागते. छान अशा फ्रेश मिरच्या घेतल्या तर आता ह्यात चिरून घेते आणि ह्याचे मस्त असं मिरचू बनवते. बघा, अशा मस्त बारीक बारीक मिरच्या कट करून घेतल्या आणि आता थोड्याशा तेलामध्ये आता या टाकून घेते. छान तळून घ्यायचं. मीठ टाकलं की भाजून घ्यायचं पटापट. बघा, छान असं मिरचू झालंय, एकदम मस्त. हे बघा, खायला पण तितकट टेस्टी लागते. हे बघा, मस्त असं इकडं मिरचू झालं हिरव्या मिरच्यांचं आणि भाकरीसोबत पोळीसोबत एकदम छान लागते. हे बघा,
आणि इकडं मी कांद्याची पात बनवली. कांद्याची पात पण शिजली आता छान. ही बघा मस्त झाली आहे. आणि आज सुक्याच भाज्या केल्या आता आणि भाकरी बनवल्या त्यांच्यासोबत खायला. मग स्वयंपाक झाला आता. तर बाहेर बसते, गरमीले झाले आता. हे बघा छान अशी कैरी घेतली आहे मी आणि आता त्याला छान असं कट करून घेते उभ्या कॅपमध्ये. आणि त्याला मीठ आणि हळद टाकणार आहे आणि चांगलं मिक्स करून ठेवणार आहे. म्हणजे ते थोडे सॉफ्ट होतात आणि एकदम छान लागतं जेवणासोबत खाण्यासाठी. त्यामुळं मी असं करून ठेवायले. काही कैऱ्या होत्या 2-3, आता त्याचं बनवून ठेवते. नंतर कधी पण आपल्याला जेवायच्या वेळेला घेता येते आणि ते तोंडी लावण्यासाठी छान पण लागते उन्हाळ्यामध्ये. त्यामुळं आता सध्या कैऱ्या आहेत तसं सुरू आहे आमचं करायचं काम. बघू शकता. साहेबांना मस्त अशी पोळी, मिरचू आणि दही, कांद्याची पात असं सगळं जेवायला वाढले. आणि या तुम्ही पण जेवण करायला. आता त्यांना जेवायला वाढले मी. आता ते येतील कारण 10 वाजले तर आता जेवायचा वेळ झालाय. ओ ऐका ना. जास्त टाकायची काही गरज नाही. आपले कपडे जसे असतील ना तसं टाकायचं. कारण ह्या लिक्विडमुळे खूप असा छान वास येतो आपल्या कपड्याचा. कारण उन्हाळा दिवस आहे, घामाने कपड्यांचा वास येतो ना. त्यामुळे जर हे लिक्विड टाकलं आपण तर कपड्यांचा पण एकदम छान असा मस्त वास येतो. सेंट खूप भारी आहे. त्यामुळे हे लिक्विड आणलेत मी टाकण्यासाठी. म्हणलं हे डेमो वापरून बघावं. नंतर एक त्याची बॉटल भेटली 1 लिटरची, ती बॉटल घेऊन येणार आहे मी नंतर. आता ऑन करते. कंटिन्यू. आता हे 43 मिनिटांमध्ये आपले कपडे धुवून निघतील. आणि डेलीचेच कपडे आहेत त्यामुळे काही वेळ लागणार नाही. तर नक्की मग छान निघतात पण कपडे.